नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे कॅन्सर अर्थातच कर्करोगापासून मुक्ती. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय वैद्यराजांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वामृत चिकित्सालयामध्ये आता सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. पण खास करून कॅन्सरवरती विशेष प्रकारचं संशोधन वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. मला सांगावंसं वाटतं की वैद्यराजांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारार्थ वाहून घेतलेलं असं व्यक्तिमत्व आहे वैद्यराजांचं. आणि खास करून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेतच, पण कॅन्सर किंवा कर्करोगावरती खास करून विशेष प्रकारचं संशोधन वैद्यराजांच्या मार्गदर्शनाखाली आज होत आहे. आणि म्हणूनच आज ठोस स्वरूपाचे उपचार विश्वामृत चिकित्सालयामध्ये आपल्याला कॅन्सरपासून मुक्त जीवन जगण्यासाठी मिळू शकतात. अर्थातच ह्या सर्व आजारांविषयी असणाऱ्या उपचारांचं मार्गदर्शन आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोतच. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, ते आपण जरूर टिपून घ्या. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि आपण ह्या सर्व उपचारांचा जरूर लाभ घेऊ शकता. सर, कॅन्सर म्हटलं की आज खरोखर एक भयावह परिस्थिती सर्वच रुग्णांच्या डोळ्यासमोर उभी राहते. आणि बऱ्याचदा त्यामुळे ह्या सर्वच रुग्णांना एक मी म्हणेन की मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्वरूपाचा धक्का बसतो. सर्वप्रथम कॅन्सरविषयी आयुर्वेदाने कशा पद्धतीने विवेचन केलेलं आहे हे आम्हाला सांगा, कारण एक अनियंत्रित पेशींची वाढ इतपतच मर्यादित ज्ञान हे मॉडर्न मेडिसिनमध्ये आहे, पण एक आयुर्वेदाने कशा स्वरूपाने बघितलेलं आहे कर्करोगाकडे, काय सांगता येईल? असा आहे, खूप सुंदर प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही. कसं होतं की कोणताही आजार झाला की आधुनिक शास्त्राचं निदान जे आहे तेच आयुर्वेदात असायला पाहिजे असं काही आग्रह नाही. आणि हे आम्ही कॅन्सरचं नर्गिस मेमोरियल हॉस्पिटल बार्शीच्या ठिकाणी जे काम करतो त्यावेळेला आम्हाला हा नेहमी अनुभव येतो. म्हणजे समजा एखाद्या माणसाला लिक्विड कॅन्सर म्हणजे रक्ताचा कॅन्सर राहिला, ॲक्यूट मायलॉइड लिकेमिया, तर अशा माणसाची लक्षणं जी असतात ती शीतपूर्वज्वर अशी आयुर्वेदाची लक्षणं असतात. मग तेवढा तो आजार भयावर राहत नाही आणि त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर तो कयातसुद्धा येतो. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की शुक्रावृत्त वात असं त्याचं निदान होतं आणि डॉक्टरांचं निदान असतं ते लिक्युमिया असं झालेलं असतं. बऱ्याच वेळा वातजकास किंवा कोरडा वाताचा खोकला असं लक्षण जे आहे ते प्रेझेंट करतो रुग्ण आणि नंतर त्याच्या तपासणीमध्ये त्याला कॅन्सर आढळतो. तर आमची निदानं वेगळी, आधुनिक शास्त्राची निदानं वेगळी. शास्त्र बदललं की साध्यासाध्य तो बदलतं, लिमिटेशन्स बदलतात. आणि त्यामुळे एखाद्या पॅथीमध्ये एखादा आजार खूप भयानक जर असेल आणि असाध्य असेल तर शास्त्र बदलल्यानंतर तो कदाचित साथ देऊ शकतो. हे भारतीय लोकांनी कुठेतरी जाणून घेण्याची गरज आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा आमचा असा अनुभव होतो की एखादा रुग्ण आमच्याकडे जेव्हा येतो त्यावेळी त्याला कॅन्सरची जी सुरुवात झालेली असते ती 5 वर्षापूर्वी आणि आयुर्वेदाकडे त्यांनी ढुंकूनसुद्धा बघितलेलं नसतं. तर 5 वर्षात त्यांनी आयुर्वेदाची औषधं का घेतली नाही हा आम्हाला प्रश्न पडतो. तर हे पहिल्यांदा लोकांनी करायला पाहिजे की तुमची ऑपरेशन झालेली असेल कॅन्सरची किंवा आत्ता निदान झालेलं असेल तर जवळच्या वैद्याकडे तुम्ही जा आणि आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे आपल्या भारतीय आयुर्वेदाचं हे लक्षात घ्या. निदान वेगळं असू शकतं आणि उपचारांची दिशा आणि दालनं तुम्हाला नवीन मिळू शकतात. तर तुम्ही ह्या पद्धतीने पहिल्यांदा प्रयत्न करायला पाहिजे. दुसरं असं होतं की आयुर्वेदामध्ये सान्निपातिक अवस्था म्हणून एक सांगितली आहे. वात, पित्त, कफ हे 3 दोष जे आहेत ते ज्यावेळेला एकत्रित प्रकुपित होता उत्पन्न होणारी जी आजार लक्षणं असतात ती बऱ्याच वेळा मॅलिग्नन्सीची असतात. कुठूनही रक्त वाहणं, खूप वेदना असणं, गाठी असणं ही प्रक्रिया आयुर्वेदातसुद्धा सांगितलेली आहे. शरीरातलं रक्त बिघडलं आणि रक्ताने मांसाला बिघडलं की अर्बुदाची उत्पत्ती होते असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. तर हे जर लक्षात घेतलं तर रक्तावरती काम करणारी, मांसावरती काम करणारी औषधं जरी केली तुम्ही तरी तुमच्या शरीरामध्ये अमूलाग्र बदल घडू शकतात. तुमची भूक वाढायला लागते, वजन कमी होतं तेही तुमचं दुरुस्त व्हायला लागतं आणि शरीरातल्या कोणत्याही अवयवात कॅन्सर असला तरी त्याच्यावरती तुम्हाला मात करता येऊ शकते. तर ह्या गोष्टीवरती कुठेतरी विश्वास ठेवून तुम्ही हे प्रकरण बघायला पाहिजे. विषादो रोगवर्धनानां श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. मनाचा विषण्णपणा किंवा घाबरणं हे जे आहे त्याने आजार वाढतो. तर वैद्याच्या म्हणण्यानुसार काय आहे त्याचं निदान हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग घाबरायचं की नाही हे ठरवा. कारण तुम्ही आधुनिक शास्त्राने सांगितलेलं नाही आता हे निदान असं आहे तुमचं काही खरं नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. तुम्ही एकाच शास्त्राच्या आधाराने तुमच्या मनाची ताकद जी आहे ती विकृत पद्धतीने आणि निगेटिव्ह पद्धतीने वापरता. तसं तुम्ही करू नका. मनाची ताकद ही खूप मोठी असते हो आणि तुम्ही ते आयुर्वेदाकडे येऊन जाणून घेऊ शकता आणि त्याचा परिणामसुद्धा बघू शकता. म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ असं बऱ्याच वेळा घडतं आणि म्हणून हा संदेश जो आहे तो तुम्हाला मी देतोय. येस, मला वाटतं एक मोलाचा संदेश आहे सर्वच ह्या प्रेक्षकांसाठी आणि आपणही हा जरूर संदेश सर्व दूर पसरवा. कारण
कारण एक सामाजिक दृष्टिकोन असणारा असा हा विषय आहे कॅन्सर. आणि आपल्याला माहितीच आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज कॅन्सरसाठी कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नाही. त्याचं कारणही असं आहे की आज आधुनिक शास्त्रात जे उपचार दिले जातात ते कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी दिले जातात, पण सुख्याबरोबर ओलं जळतं ह्या म्हणीप्रमाणेच ह्या कॅन्सरच्या पेशींबरोबर चांगल्याही पेशी आपल्या शरीरातल्या मरत असतात आणि त्यामुळे किमोथेरपी असो, रेडिएशन असो, आपल्याला त्याचे भयावह स्वरूपाचे दुष्परिणाम शरीरावरती झालेले दिसतात. ह्या उलट आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणाऱ्या विश्वामृत उपचारांमध्ये शरीरातील रोगप्रतिकारक क्षमताच चांगली करून मुळामध्ये रोग उत्पन्न होऊ नये म्हणूनच ठोस उपचार केले जातात. आणि जरी कॅन्सरसारखा भयावह जरी आजार असेल तरी सुद्धा आपण घाबरू नका. विशेष प्रकारचं संशोधन करून आज उपचार या ठिकाणी दिले जात आहेत विश्वामृत चिकित्सालयामध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. हे हेल्पलाईन नंबर आहेत विश्वामृत चिकित्सालयाचे आणि विश्वामृत चिकित्सालय आता पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे जरूर आपण ह्या उपचारांचा लाभ घ्या. पुन्हा एकदा सर कार्यक्रमामध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे की आपल्या जे उपचार आहेत हे रोग समूळ नष्ट करण्यासाठी ह्या दृष्टीने पावलं नेहमी टाकली जात असतात. आपण मगाशी म्हणालात तसं निदान ही वेगळ्या स्वरूपाचं असू शकतं आपल्या आयुर्वेद शास्त्रानुसार. उपचारांची दिशा ठरवत असताना अर्थातच काय काय उपचार दिले जातात आणि त्याच्यामागे कशी कारणमीमांसा ही दिली जाते, काय सांगता येईल आम्हाला? कसं आहे, कॅन्सरचं निदान आधुनिक शास्त्र करत असताना जी लक्षणं दिसतात ती पहिल्यांदा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर कोणताही कॅन्सरचा आजार शरीरामध्ये उत्पन्न होत असताना वजन कमी होत जातं आहे, चेहऱ्यावरचं तेज किंवा रया गेली आहे असं जे म्हणतो आपण तसं होत असतं, आणि त्याच्यावरून कपडे जे आहेत ते ढिले पडायला लागतात, भूक एकदम कमी व्हायला लागते, आपण आजारी आहोत असं फिलिंग ह्या लोकांना यायला लागतं, चमकिरीमध्ये बदल उत्पन्न होणं, पोट विशिष्ट पद्धतीने दुखणं, अन्न खाल्ल्यानंतर पोट दुखणं किंवा शौचाला लागणं, शौचाची फ्रिक्वेन्सी खूप वाढणं, स्त्रियांच्या बाबतीत अंगावरती रक्तस्राव जो आहे तो पाळी नसताना इतर वेळेला व्हायला लागणं, पाळी बंद होऊन 5 वर्ष झाले तरी पुन्हा ब्लिडिंग होणं, घाबरल्यासारखं होणं, खोकला लागणं, थंडी वाजून ताप आल्यासारखं होणं, वेगवेगळ्या अवयवांच्या कॅन्सरच्या लक्षणांच्या हिशोबाने ही लक्षणं जी असतात ती अभिव्यक्त होत असतात. आणि हे झालं की माणसांनी पहिल्यांदा हे बघावं की आपल्या शरीरातला मधुमेह तर नाही आहे ना, आपल्या शरीराचं पोषण व्यवस्थित होत नाही असा आपण आहार तर घेत नाही आहे ना, किंवा थायरॉईडचा आपल्याला त्रास नाही आहे ना, हे पहिल्यांदा बघावं. एड्ससारखा आजार आपल्याला नाही आहे ना, आणि हे चारही ज्यावेळेला नसतात किंवा B12ची डेफिशियन्सी नसताना अशी लक्षणं येतात. हे 4-5 आजार सोडले आणि तरीसुद्धा निदान होत असेल तर कॅन्सर असण्याची शक्यता बऱ्याच वेळेला रुग्णाच्या शरीरामध्ये असते. आणि मग उपचारांची दिशा ठरत असताना रोगा हा सर्वेपी मंदेग्न्यो असं म्हटलेलं आहे. सगळे आजार जे आहेत ते मंदाग्नीनं किंवा भूक कमी होण्यातून उत्पन्न होत असतात. तर पहिल्यापासूनच जर भुकेपेक्षा 2 घास कमी खाल्ले गेले तर हा आजार उत्पन्नच होत नाही. तर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. शौचाला लागलं की जायला पाहिजे, लघवी लागलं की लगेच जायला पाहिजे, हे अडवायला नाही पाहिजे. तुम्ही म्हणाल हे अडवल्यानंतर असं काय घडणार आहे, तर आपल्या मनामध्ये कित्येक असे घटक असतात की जे 0.0001 एवढे मायक्रो मिलीग्रॅम जरी वाढले तरी शरीरात कॅन्सर होऊ शकतो. तर शौचाला दाबून धरणं ही गोष्ट कधीही चांगली नाही आहे. कोठा मधून साफ करणं हे तेवढ्यासाठी करायला पाहिजे. किंवा कोणताही अर्बूद किंवा गाठ जी आहे ती जिंकायची असेल तर विरेचन म्हणजे जुलाब करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून पूर्वीच्याकडे 2-2 महिन्यातनं जुलाब दिले जायचे एरंडेल तेलाच्या मुलांना. आता ते गेलं आणि सगळं घाणेरडं पिझ्झा बर्गर असलं आपण लोकांचं खात असतो. तर ह्याच्यामुळे हे आजार वाढलेले आहेत हे कुठेतरी लक्षात ठेवायला पाहिजे. प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं अन्न, डांबर, ॲस्बेस्टॉससारखे पदार्थ जे आहेत ते, रंगद्रव्य पिगमेंट जी वापरली जातात ती, वेगवेगळ्या पद्धतीचे कलर्स आपण लावतो त्या मस्किटो मॅट्स, ह्या सगळ्यांचा आपल्या शरीरावरती कॅन्सर उत्पन्न होण्यासाठी परिणाम होत असतो. आणि ह्याच्यात बिघडलेली आपली लाईफस्टाईल आणि स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, त्याच्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन होत नाही, शुक्राचं स्खलन खूप होतं आणि त्यामुळे विकृत पद्धतीने पेशी ज्या आहेत त्या अनिर्बंध वाढायला लागतात आणि त्या इमॉर्टल असतात. इतर पेशी मरते तशी कॅन्सरची पेशी मरत नाही. हेच तर दुःख असतं डॉक्टर आणि वैद्याचं. आणि ते काढण्यासाठी त्याचं निदान होणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्या पद्धतीने मागं लागून जर त्याचं कारण लक्षात आलं, त्याचं निदान लक्षात आलं, त्याची लक्षणं लक्षात आली आणि त्याची ग्रॅव्हिटी लक्षात आली तर पुढची सगळी मॅनेजमेंट जी आहे ती आयुर्वेद खूप चांगल्या पद्धती 10-20 परीक्षा घटकांचा वापर करून करू शकतो आणि रुग्णाला त्यातनं बाहेर काढू शकतो. येस सर. आणि ह्या ठिकाणी बऱ्याच वनस्पती आपण आणलेल्या दिसत आहेत आणि विविध प्रकारचे उपचारही अग्निकर्म, जलौकाचरणासारखे केले जातात. काय सांगता येईल आम्हाला याविषयी? आता इथं एक वनस्पती आणली ती मुद्दामून आणलेली आहे. ज्या लोकांना कॅन्सर होता आणि त्यांची ऑपरेशन झालेली आहे आणि पुन्हा नंतर त्यांना कॅन्सर 35 वर्षात झालेलं नाही आहे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या मी आता दाखवणार आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ही हरितकी. हिरडा हिला म्हणतात. यस्य गृहे नास्ति माता तस्य माता हरितकी असं म्हटलेलं आहे. ज्याच्या घरी आई नाही आहे त्याला आईसारखं पालन पोषण करणारी ही वनस्पती आहे हिरडा नावाची. तर ह्या हिरड्याचं जर जुलाब किंवा विरेचन किंवा कोठा साफ होण्यासाठी हे वापरलं गेलं तर हे तुरट रसाचं औषध असून सुद्धा भुकेची वाढ करतं, रक्त चांगल्या पद्धतीने शुद्ध करतं आणि मांस चांगलं शरीरातलं होतं आणि त्यामुळे शरीरातल्या गाठी नष्ट होतात. अभयारिष्ट नावाचं जे औषध आहे त्याच्या फलश्रुतीमध्ये अर्बुद नष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो असं सांगितलेलं आहे. तर ह्या वनस्पतीचं नित्य सेवन जर रोज रात्री झोपताना तूप आणि मधारोज जर केलं गेलं तर शरीरामध्ये कॅन्सर उत्पन्न होण्याची शक्यताच कमी असते. ज्यांना ऑपरेशन झालेले आहेत अशा लोकांनी हे जरूर आणि जरूर वापरावं.
ह्याच्याबरोबर आणखीन एक अप्रतिम वनस्पती इथं आहे, ती मुद्दाणून दाखवतो मी तुम्हाला. हिला ईरमुंगळी असं मराठीमध्ये म्हणतात, ह्याला मोगली एरंड असं सुद्धा म्हणतात. आणि या मोगली एरंडाचं पान तोडल्यानंतर त्यातनं सिमेंटसारखा पुरुषाच्या असा स्राव येत असतो. आणि ही अतिशय तीक्ष्ण वनस्पती आहे. या वनस्पतीचं तूप करून अंगाला संपूर्ण लावलं, मसाज केले गेले तर शरीरामध्ये मेटास्टासिस होण्याची प्रक्रिया जी आहे ती लगेच थांबते. पोटामध्ये हे औषध जे आहे ते बस्तीच्या हिशोबाने जर दिलं गेलं तर बोनमधले हॉटस्पॉटसुद्धा उत्तम पद्धतीने कमी येतात आणि पोटामध्ये त्यावेळेला भल्ला तकाचा क्षीरपा किंवा बिब्याचं शेवतं जे आहे ना ते घेणं हे खूप गरजेचं असतं. ह्याच्यावरून ज्या वनस्पती आहेत त्याच्यात हळद ही एक फार महत्त्वाची वनस्पती आहे. तर ही हळदीची जी प्रक्रिया आहे ती ओली हळद जी आहे त्याचा रस काढून जर पोटामध्ये घेतला गेला तर यकृताला उत्तम उत्तेजना मिळते, रक्ताची शुद्धी होते आणि रक्तापासूनच मांस तयार होतं. आणि रक्त आणि मांस चांगले जर झाले तर शरीरातल्या कॅन्सरवरती लवकर अटकाव करता येत असतो. ह्या पद्धतीने आणखीन एक वनस्पती इथं महत्त्वाची आहे ती तुम्हाला दाखवतो. तर हे मक्याचे केस आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेले हे औषध आहे आणि हे उत्तम पद्धतीने पित्त शमन करतं, लघवीलाही उत्तम पद्धतीने वाढवत असतं. तर हे ज्यावेळेला आपण पोटामध्ये देतो त्यावेळेस शरीरामध्ये विसर्पा केलेला आहे. शरीरामध्ये विसर्पा हा 2 ठिकाणी होतो, बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला. तर आतल्या बाजून शरीरातनं पसरणारा विसर्पाच्या ज्या गाठी आहेत त्या म्हणजेच मेटास्टॅसिस ऑफ मॅलिग्नन्सी आयुर्वेदानुसार निदान होतं. आणि त्यावेळी ही वनस्पती विसर्पाच्या इतर औषधावरती आम्ही वापरतो आणि त्यामुळे मेटास्टॅसिस ऑफ मॅलिग्नन्सी हे भरपूर मोठ्या प्रमाणावरती कमी करता येतं आणि वेदनाही कमी होतात. येस, मला वाटतं एक आपण बघितलं अशा रीतीने ह्या सर्व वनस्पती आणि विश्वामृत उपचारांनी आपण जरूर कॅन्सरवरती मात करू शकता. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती, जे आपण जे स्क्रीनवरती बघत आहात. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वशांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती कॅन्सरपासून मुक्ती या विषयावरती आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पण जाणून घेतलं कशा रीतीने आयुर्वेदाने कॅन्सर किंवा कर्करोगाचा विचार केलेला आहे आणि त्यावरील उपचारांचाही विचार केलेला आहे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आहेतच पण ह्या व्यतिरिक्त पंचकर्म आहे आणि खास करून विशेष प्रकारचे उपक्रम विश्वामृत चिकित्सालयामध्ये केले जातात कर्करोगावर मात करण्यासाठी. आपण आता कार्यक्रमात जाणून घेऊया. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी निवेदन, आपण या ठिकाणी संपर्कासाठी नंबर बघतात स्क्रीनवरती. हे विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, ते आपण जरूर टिपून घ्या. सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी आज उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेतच पण खास करून कॅन्सरवरती विशेष प्रकारचं संशोधन आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये होत आहे. त्यामुळे जरूर आपण ह्या उपचारांचा लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा पुढे जे आपण संपर्कासाठी नंबर बघतात त्यावरती. पुन्हा एकदा सर, कार्यक्रमाकडे वळत असताना आपण मगाशी विविध वनस्पती दाखवल्या, त्याचप्रमाणे काही विशेष उपक्रम केले जातात विश्वामृत चिकित्सालयामध्ये, ते काय आहे? हां, कसं होतं की कॅन्सरची ही वाढ जी आहे ती त्या अवयवाच्या गणिक आपल्याला लक्षात घ्यायला लागते. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या शरीरातली जी घाण आहे ती पेशी लेवलवरती ऑटोफॅजी नावाचा आता एक नोबेल पुरस्कार मिळाला एका जॅपनीज सायंटिस्टला. तर ही प्रक्रिया पेशीच्या ठिकाणी चालत असताना त्याचं जी विषारी द्रव्य तयार झालेत किंवा वेस्ट जे आहे ते त्या पेशीमध्ये कसं वापरलं जातं आणि जीवन प्रक्रियेमध्ये ते आणलं जातं हे बघितलं जातं. उरलेली घाण जी आहे ती हळूहळू वरती साचत ती त्वचेवरती येते, शिरे ते तर शरीराने ह्या पद्धतीने बाहेर पडत असते किंवा रोमरंध्रातनं घाम येऊन ते बाहेर पडते किंवा तिथं असलेले केस जे आहेत त्याच्यामध्ये ती येते आणि ते केस काढल्यानंतर ती नष्ट होत असते. म्हणजे आपल्या शरीराचे जे केस आहेत ना हे औषध म्हणून आम्ही आपल्या दवाखान्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वापरतो. जननेंद्रियांच्या ठिकाणचे केस जर काढले गेले तर मैथून शक्ती वाढते असं वात्सायनाने लिहून ठेवलेलं आहे. परंतु ह्याच्याबरोबरीनं जननेंद्रियांच्या ठिकाणचे केस काढल्यानंतर स्त्रियांना गर्भाशयाशी संबंधित कॅन्सर किंवा बीजग्रंथीशी संबंधित कॅन्सर किंवा सीए सर्व्हिक्स जो आहे तो उत्पन्न होण्याची शक्यता ही कमी असते, किंबहुना त्याच्यावरती त्याचा चांगला परिणाम येतो. गुदमार्गावरच्या कॅन्सरसाठी त्याचा परिणाम येतो. आणि पुरुषांच्या बाबतीत प्रोस्टेट एनलार्जमेंट होत असताना आतमध्ये कॅल्शियम डिपॉझिशन होणं किंवा जे नेक्रोसिस होतं हे सुद्धा होऊ नये याच्यासाठी पहिल्यापासूनच 15 ते 20 दिवसांनी हा जर प्रकार केला गेला तर त्याचा उत्तम फायदा होतो. डोक्याचे केस काढल्यानंतर असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे की बुद्धिस्मृती आणि एकाग्रता वाढते. कारण का तो शरीरातला मळ आहे केस हा, आणि तिथली जी घाण आहे ती केस काढल्यानंतर जर निघून जात असेल तर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी हा प्रकार आयुर्वेदाने सांगितलेला आहे की जो दिनचर्येत आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही संशोधनाच्या हिशोबाने खूप वापरलेल्या आहेत आणि त्याचा अप्रतिम फायदा रुग्णांना होत असतो. काखेतले केस जर व्यवस्थितरित्या काढले गेले तर स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सरच्या हिशोबाने जी उत्पत्ती होत असते ती थांबवण्यासाठी आपल्याला खूप मदत त्याची होत असते. तर ह्याचा लोकांना माहितीच नसते आणि त्या पद्धतीने ते वापरलं जात नाही. तर या गोष्टी आम्ही सगळ्या दिनचर्या आणि ऋतुचर्याच्या हिशोबाने सांगत असतो. वनस्पतीमध्ये असलेलं जे क्लोरोफिल आहे ते तिच्या शरीराचं रक्त आहे त्या वनस्पतीचं, आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं. आपल्या शरीरामध्ये आयर्न असतं, Fe असतं.
तर ते एफी जे आहे ते रिप्लेस करतं मॅग्नेशियमला आणि आपल्या शरीरामध्ये नवीन चैतन्याचा प्रादुर्भाव होतो, उत्साह वाढायला लागतो, भूक वाढायला लागते, तेज यायला लागतं आणि आता मला बरं वाटतं, फिलिंग ऑफ वेल बिंग ज्याला म्हणतो ते यायला लागतं. तर म्हणून एको मेडिसिन नावाच्या आम्ही काही वनस्पती ज्या आहेत त्या तयार करून त्या आजारासाठी वापरत असतो. तर त्याच्यामध्ये दगडीपाला ही एक वनस्पती अशी आहे की ज्यामध्ये ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी खूप आहे आणि ह्याच्या क्लोरोफिलमध्ये. तर ह्या वनस्पतीचा रस तुम्ही जर पोटात घेतला तर रेक्टमचा कॅन्सर जो आहे तो किंवा मोठ्या तड्याचा जो कॅन्सर आहे त्यासाठी याचा अप्रतिम फायदा होतो. याच्याबरोबरीने गुळवेल नावाची ही वनस्पती आहे. तर ह्या गुळवेलीचं मूळ जर उगाळून पोटामध्ये जर घेतलं गेलं तर कॅन्सरमध्ये जी भूक कमी होते ती उत्तम पद्धतीने वाढते. ह्याच्याबरोबरीने चविकासं नावाचं जे औषध आहे ते घेणंसुद्धा इष्ट ठरत असतं. याच्याबरोबरीला छातीमध्ये ज्या गाठी उत्पन्न होतात आणि फुफ्फुसामध्ये जे मेट्स तयार होतात, मेटास्टॅसिस होतं, त्याच्यासाठी ही वनस्पती रंगीत आळूचा कांदा म्हणून उपयोगी पडते. तर हा खाली कांदा आहे तो आळशीच्या बरोबरीनं हे वापरणं हे खूप गरजेचं आहे. तर हा कांदा जो आहे तो आळशीच्या बरोबरीनं शिजवून जर छातीवरती लेप दिला गेला तर फुफ्फुसामधलं जे मेटास्टॅसिस आहे ते खूप चांगल्या पद्धतीने कमी होतं. दम लागणं, खोकला येणं हे खूप उत्तम पद्धतीने कमी येतं. ह्याच्याबरोबरीनं ही रुई नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या रुईच्या पानांची पत्रवळ करून जर पोटावरती लावली गेली तर लिव्हर मॅलिग्नन्सीमध्ये ज्यावेळेला आसायटिस डेव्हलप होतो किंवा ज्यावेळेला जलोदर उत्पन्न होतो त्यावेळेला वडाच्या पानांचा आणि ह्याच्या पानांचा पत्रावळीसारखा वापर जो आहे तो आम्ही करत असतो. ह्याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती इथं दाखवणं खूप इष्ट आहे आणि ती म्हणजे ही अश्वगंधा नावाची वनस्पती आहे. ही ढोरगुंजायकरी अशी दिसणारी अश्वगंधा असते. अश्वगंधा, शतावरी, केशर, बाबळीचा डिंक आणि तूप हे एकत्र परतून जर पोटामध्ये दिलं गेलं तर ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे अशा सगळ्या लोकांसाठी या वनस्पतीचा अप्रतिम फायदा होतो आणि मॅलिग्नन्सी पुन्हा उत्पन्न होत नाही. आहे ती कमी यायला लागते. CA-125चे रिपोर्टसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सुधारतात. ओके, पण हे विविध वनस्पती बघितल्या आपण. ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वशांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती कॅन्सरपासून मुक्ती या विषयावरती आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने कॅन्सरचा विचार आयुर्वेदाने केलेला आहे आणि त्यावरील जे विविध उपचार आहेत ज्याच्यामध्ये खास करून विश्वामृत चिकित्सालयामध्ये खास करून कॅन्सरवरती संशोधन सुरू आहे आणि ह्या योगे आपल्याला विविध प्रकारचे उपचार ज्याच्यामध्ये इको मेडिसिन आहे किंवा नैसर्गिक वनस्पतींचा वापर आहे, स्वरसांचा वापर आहे, हे करून आपल्याला नवचैतन्य मिळू शकतं. ह्या व्यतिरिक्त विशेष उपक्रम केले जातात विश्वामृत चिकित्सालयामध्ये ज्याच्यात अग्निकर्म, जलौकाचरण, पंचकर्म सारख्या उपचारांचा सहभाग आहे. अर्थातच या सर्व उपचारांविषयी जाणून घेण्यासाठी आपण फोन करा पुढील नंबरवरती. जे स्क्रीनवरती आपण संपर्कासाठी नंबर बघत आहात हे विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा सर, कार्यक्रमात कळवत असताना आपण मगाशी एक सुंदर मार्गदर्शन केलं कॅन्सरचा विचार काय केलेला आहे आयुर्वेदाने आणि त्याचप्रमाणे विविध वनस्पती यांचा कशा रीतीने वापर केला जातो. काय अजून विशेष उपक्रम केले जातात विश्वामृत चिकित्सालयामध्ये, काय सांगता येईल आम्हाला? कसं होतं, रक्त बिघडलं की कॅन्सरची उत्पत्ती होते कारण त्याच्यामुळे मांससुद्धा बिघडत असतं. तर रक्ताची मुख्य ट्रीटमेंट जी आहे त्यामध्ये रक्तमोक्षण हा एक प्रकार असतो आणि विरेचन करणं हा दुसरा प्रकार असतो. विरेचनासाठी हिरडा कसा वापरायचा हे मगाशी सांगितलं. रक्तमोक्षणासाठी आपण जळवा आणि जळवाच वापरतो कारण धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये याचं स्थान आहे आणि हा जळवा नावाचा जो किडा मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये दाखवलेला आहे. तर हे जे आहे ते हर्माफ्रोडेट असं औषध आहे म्हणूया आपण. एका शरीरामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही सेक्स असतात आणि गांडूळ किंवा अर्थवर्म आहे त्याच्या कॅटेगरीतलं हे औषधी प्रकरण आहे आणि हे लावल्यानंतर दूषित रक्त जे आहे ते शोषलं जातं. साधारण 1 स्क्वेअर फीट एवढ्या अंतरातलं रक्त शोषलं जातं. दूषित रक्तामुळे शूल उत्पन्न होतं आणि दूषित रक्त ती शोषून घेते आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं की शरीरातल्या वेदना ज्या आहेत त्या झपाट्याने कमी यायला लागतात. गाठी ज्या आहेत त्या कमी होण्यासाठी इतर औषधांच्या बरोबर आपण या जळवा वापरत असतो. ह्याच्याबरोबर दुसरा एक भाग असा असतो की टोबॅको चिंग वगैरे गुटखा वगैरे खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना गाठी उत्पन्न होतात आणि नंतर त्यात ब्लिडिंग इतकं व्हायला लागतं की ते थांबत नाही. तर अशा वेळेला ही सुवर्ण शलाका म्हणून शलाका आहे, इथं पुढचं टोक जे आहे ते सोन्याचं आहे. तर अशा ज्या जखमा आहेत आणि अशा ज्या गाठी आहेत त्या ह्यांनी आम्ही दग्ध करतो म्हणजे भाजून काढतो. तर ते ब्लिडिंगही थांबतं आणि त्या गाठी कमी येतात. ह्याची खासियत अशी आहे की 1 किंवा 2 गाठी जर ह्यांनी डागल्या गेल्या तर शरीरातल्या इतर गाठी आपोआप आकरसायला लागतात आणि त्याच्यावरील पोटामध्ये आम्ही ग्रंथी विसर्पाची ट्रीटमेंट करत असतो. तर हे अप्रतिम उपयोगी पडणारं असं प्रकरण आहे.
ह्याच्याबरोबरीनं वातामुळं विभजन हे काम होत असतं पेशींचं आणि ॲबनॉर्मल ग्रोथ जी आहे ती त्या वाताच्या विभजनामुळे होत असते, वायू विभजती. तर ह्या वायूची उत्तम ट्रीटमेंट काय आहे, तर ती म्हणजे बस्ती किंवा एनिमा देणं. तर एक विशिष्ट पद्धतीचे जे बस्ती आहे ते आम्ही करतो, त्यामुळे कॅन्सरवरती आपल्याला कंट्रोल घेता येतं. आणि मगाशी सांगितलं तसं मोगली एरंडाचं तेल किंवा तूप अंगाला लावणं ही वाताची दुसरी ट्रीटमेंट होते आणि हा आजार कह्यात यायला मदत होत असते. सर या ठिकाणी एक शेंग आणलेली दिसते आम्हाला आणि बरोबर. उत्सुकता आहे प्रेक्षकांना जाणून घेण्याची की हे बरोबर नक्की आहे. काय प्रकरण आहे. राजवृक्ष किंवा सुवर्णक नावाची एक वनस्पती आहे, ज्याला आरगवत किंवा भावा म्हणतात. पिवळा धमक वसंत ऋतूमध्ये जो फुललेला असतो त्याची ही शेंग आहे आणि हे संसन द्रव्य आहे, म्हणजे कच्चा पक्कामुळे हे उत्तम पद्धतीने बाहेर काढतं. तर तुम्ही 2 महिन्यातून एकदा कोणतंही जुलाबाचं औषध घेत असताना एक तर हिरड्याचं औषध वापरायचं किंवा ही वनस्पती किंवा मनुका ज्या आहेत त्या पोटामध्ये घ्यायच्या. तर तुमचा कोठा हा साफ व्हायला लागतो, शरीराचं डिटॉक्सिफिकेशन उत्तम पद्धतीने व्हायला लागतं. मोठ्या तड्यातल्या पेशी ज्या आहेत ते दर 4 दिवसांनी ज्या आहेत त्या बदलत असतात आणि त्यामुळे शरीरातली घाण उत्तम पद्धतीने त्या बाहेर काढतात आणि शरीरात इतर ठिकाणी विषातून उत्पन्न होणारा कॅन्सरचा प्रकार हा होत नाही. याचं कारण असं की दंशा विष असू दे, दातातून उत्पन्न, नांगीतून उत्पन्न, उंदराचं, विंचवाचं कोणतंही विष असू दे, हे जेव्हा रक्तात, मांसात आणि मेदात जातं तेव्हा अर्बुदोत्पत्ती होतं असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमच्या शरीरात ज्यावेळेला कॅन्सरच्या गाठी येतात तेव्हा तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स वाढलेले असतात, हे लक्षात घ्या. आणि नॅचरल किलर अशा ज्या तुमच्या शरीरातल्या पेशी आहेत त्या वाढवण्यासाठी आत्ता सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा वापर करून घ्या. प्रेक्षकांना पटकन काय सांगता येईल. कॅन्सर असं म्हटल्यानंतर तुमच्या मनात जी भीती येते ती कृपा करून काढून टाका, कारण ते आधुनिक शास्त्राचं नाव आहे म्हणून झालेली आहे. आयुर्वेदामध्ये त्याचं निदान वेगळं असेल. आयुर्वेदी वैद्याकडे जा, दिनचर्या ऋतुचर्या आखा आणि आत्ता सांगितलेल्या औषधाचा वापर करून लवकरात लवकर बरे व्हा. येस, आणि जरूर आपण लवकरात लवकर बरे होऊ शकता, पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. हे विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत आणि विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे जरूर आपण ह्या उपचारांचा लाभ घ्या. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात, अनेक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल